भारतामध्ये चित्रपट उद्योग आणि राजकारण दोन्ही अत्यंत प्रभावी क्षेत्रे आहेत. अनेक अभिनेत्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावले आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केला. यातील काहींनी आपल्या लोकसेवेच्या कार्यातून जनतेला प्रेरित केले, तर काहींनी आपल्या कारकिर्दीत मोठे राजकीय यश मिळवले. अशा प्रमुख अभिनेत्यांची आणि त्यांची राजकीय कारकीर्द पाहूया. अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय अभिनेता आहेत. 1984 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि इलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते जरी निवडणुकीत पराभूत झाले तरी त्यानंतर त्यांनी राजकारणातून माघार घेतली आणि अभिनयातच लक्ष केंद्रित केले. राजेश खन्ना. हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून राजकारणात आले. 1991 मध्ये दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यानंतर त्यांचा पराभव झाला. 1992 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांचा पराभव केला. मात्र 1996 नंतर राजेश खन्ना यांनी राजकारणातून संन्यास घेतला. शत्रुघ्न सिन्हा. सिन्हा हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. राजेश खन्ना यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सिन्हा यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत म्हणजे त्यांचा मित्र खन्ना यांच्या विरोधात निवडणूक लढवणे. खन्ना यांनी सिन्हा यांचा 25,000 मतांनी पराभव करून निवडणूक जिंकली, पण मात्र त्यांना दुखापत झाली आणि त्यानंतर सिन्हा यांच्याशी कधीही बोलले नाहीत. सिन्हा यांनी खन्ना यांच्याशी मैत्री पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हेमा मालिनी. बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचा सिनेमा ते राजकारणाचा प्रवास रंजक राहिला आहे. मात्र त्यांना कधीच राजकारणात यायचे नव्हते हे फार कमी लोकांना माहीत आहे. उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघाच्या खासदार हेमा मालिनी त्यांचे पती धर्मेंद्र किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी राजकारणात येण्याचा सल्ला दिला नाही. तर ज्या व्यक्तीने हेमा मालिनी यांना राजकारणाचा मार्ग दाखवला ते होते विनोद खन्ना. 2017 मध्ये विनोद खन्ना यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा उल्लेख करताना हेमा मालिनी या भावूक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी विनोद खन्ना यांची कशी ऋणी आहे हे सांगितले होते. जया बच्चन. 2004 पासून ते समाजवादी पक्षाकडून 4 वेळा राज्यसभा सदस्य राहिले आहेत. जया बच्चन यांनी अनेक प्रसंगी आपला आवाज बुलंद केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही जया बच्चन यांनी अलीकडेच निलंबित खासदारांसाठी आवाज उठवला होता. अनुपम खेर. अनुपम खेर हे प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता आहेत, पण त्यांची राजकारणातील करिअरची सुरुवात 2020 मध्ये झाली. अनुपम खेर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची घोषणा दिल्लीतील एका कार्यक्रमात केली होती. अनुपम खेर हे राष्ट्रीय पातळीवर अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर सक्रिय राहिले आहेत आणि त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांचे समर्थन केले आहे. सनी देओल. सनी देओल हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांना गदर, एक प्रेमकथा, दामिनी आणि घायल सारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. 2019 मध्ये सनी देओल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि पंजाबच्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते निवडून आले आणि लोकसभेचे सदस्य बनले. गोविंदा. गोविंदा हे 90च्या दशकातील हिंदी चित्रपट सृष्टीचे सुपरस्टार होते. त्यांनी हिरो नंबर 1, कुली नंबर 1 आणि राजा बाबू यांसारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त अभिनय केला. 2004 मध्ये गोविंदा यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मुंबईच्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. ते निवडून आले आणि लोकसभेचे सदस्य म्हणून काम केले. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे हे मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील एक नामांकित अभिनेता आहेत. त्यांनी रामकृष्ण, जय महाराष्ट्र आणि माझा चांगला मित्र यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केली. मात्र अमोल कोल्हे हे विशेषतः स्वराज्य रक्षक संभाजी आणि राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मराठी मालिकांमुळे प्रचंड लोकप्रिय झाले. या मालिकांमध्ये संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतून त्यांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवली. 2016च्या दरम्यान त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतर्फे मैदानी गाजवली. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 आणि 2024 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणून ते मोठ्या मताधिक्याने जिंकले. जयललिता. जयललिता दक्षिण भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी होत्या. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. 1982 मध्ये त्यांनी अण्णाद्रमुक पक्षात प्रवेश केला आणि 1991 मध्ये त्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. जयललिता 3 वेळा राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्या आहेत आणि त्यांचे नेतृत्व तमिळनाडूत अत्यंत प्रभावी ठरले.